दस्तूर ये नारा भैया सामाजिक क्रांति महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र राष्ट्रभाऊ साहेबांचा साहित्य नानाभाऊ साठे रामचंद्र गाडगेबाबा पुण्यश्लोक आयुर्वेद होळकर श्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले यांना मी स्वतः वंदन करतो. त्या चंद्रपूर जिल्ह्याचे सांगता समारंभ या समारंभात उपस्थित असलेले अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विदर्भ विभागीय अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र महागळे, नागपूर शहराचे अध्यक्ष गोविंदराव रेहाळे, अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष या मंचावर उपस्थित नागपूर शहराचे सरचिटणीस कैलास जांभळे, या मंचावर उपस्थित डॉक्टर वेंगुर्ले सर, डॉक्टर घाटे सर, मंचकावरील सर्व मान्यवर आणि सकाळपासून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आपापसात बोलायचं सोडलं नाही. ते सर्वजण आपण अतिशय महत्त्वाचे बंधू आणि भगिनी, अतिशय शेवटची 10-15 मिनिटं बोलायचे आहेत, आपल्याशी संवाद साधायचा आहे. कारण आमच्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो त्यावेळेला महाराष्ट्राची सीमा आहे ती कोकणातील बांधा आणि हा शेवटचा चांदा. बांध्यापासून चांद्यापर्यंत जोपर्यंत बांधणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पूर्ण होत नाही. त्यासाठी गेले 15 वर्ष अखिल भारतीय माळी महासंघ बांध्यापासून चांद्यापर्यंत येत होता, पण चांद्याच्या मध्ये बांधणी एवढी व्यवस्थित होत नव्हती. परंतु या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्या वेळेला आमचे नानासाहेब आले यांची निवड झाली तेव्हापासून चांदा हा चांदीसारखा चमकू लागला आहे आणि आज या ठिकाणी शिबिरामध्ये सोन्यासारखा झळकू लागला. या शिबिराच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की अखिल भारतीय माळी महासंघाचे अनेक उपक्रम आहेत आणि अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच पैलूवर आपल्याला अखिल भारतीय माळी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना काम करायचं. अतिशय महत्त्वाचं काम जे आहे, महत्त्वाचा कणा आहे तो म्हणजे शाखा अध्यक्ष आहेत आणि ग्रामशाखा ही महत्त्वाची आहे. जोपर्यंत ग्रामशाखा होत नाही तोपर्यंत माळी महासंघ हा पूर्ण होत नाही. नानासाहेब आले मला साहेबांना सांगायचं आहे की पुढच्या वेळेला ज्यावेळेला अधिवेशन घ्यायचं आहे त्यावेळेला आपल्याला शाखा अध्यक्षांचं अधिवेशन घ्यायचं आहे. या शाखा अध्यक्ष म्हणजे आपल्या या अखिल भारतीय माळी महासंघाचा कणा आहे. ज्या काही समस्या आहेत त्या ग्रामपातळीवर आहेत आणि त्या ग्रामपातळीवरच्या समस्या सुटल्या पाहिजेत हा एकमेव हेतू अखिल भारतीय माळी महासंघाचा आहे. शहरी भागामध्ये जो माळी समाज आहे तो सुशिक्षित आहे, रोजगार आहे, चांगल्यापैकी नोकरीला आहे आणि त्यांचं चांगल्यापैकी थोडाफार पगार आहे. त्यामुळे त्यांच्या इतक्या समस्या नाहीत.
या सोडवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचे. आज मला महाडोळे सरांना सांगायचं आहे की आपण यवतमाळ नंतर अधिवेशन घेतलं, चांगले कामं करताना महाराष्ट्रातील सर्वात चांगलं अधिवेशन म्हणून मी आज चांदा शहराची निवड केली आहे. अशा प्रकारचं शिस्तबद्ध अधिवेशन आणि ते 1 दिवसाचं, 2 दिवसाचे, 3 दिवसाचे आपण गाव सोडून गावाच्या बाहेर जी अधिवेशन घेतली त्यामध्ये अमरावतीचं अधिवेशन हे शिस्तबद्ध होतं, परंतु ते 2 दिवसाचं होतं आणि हे अधिवेशन 1 दिवसाचं आहे. 1 दिवसाचं अधिवेशन इतकं शिस्तबद्ध आणि त्याच्यामध्ये इतके विषय हे हाताळणे अतिशय कठीण काम आहे. तरी सुद्धा आपण हे सर्व विषय हाताळलेले आहेत. मला माहीत आहे आपणाला सर्वांना घरी जायचं आहे, परंतु घरी जात असताना अखिल भारतीय माळी महासंघाची जी प्रमुख उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट आपल्याला समजली पाहिजे. कार्यकर्त्याची ही साखळी आहे, ती साखळी आणि त्याचा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलप्रमाणे ज्या वेळेला शाखा अध्यक्ष निवड होते ती निवड तालुका अध्यक्षांनी करायची असते आणि तालुका अध्यक्षाची जी निवड करायची असते ती जिल्हा अध्यक्षांनी करायची असते आणि ती जिल्हा अध्यक्षाची जी निवड करायची असते ती उपाध्यक्ष यांनी शिफारस करून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी करायची असते आणि जो शाखा अध्यक्ष आहे तो तालुक्याचा सदस्य असतो, तो शाखा अध्यक्ष जिल्ह्याचाही सदस्य असतो. तालुक्याचा जो अध्यक्ष असतो तो जिल्ह्याचा सदस्य असतो, तसाच तो प्रदेशचाही सदस्य असतो आणि जिल्हा अध्यक्ष असतो तो प्रदेशचाही सदस्य असतो आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचाही सदस्य असतो. त्याप्रमाणे कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर आपल्या गावामध्ये शाखा उघडत असतात तरी तालुका अध्यक्षाला आणि जिल्हा अध्यक्षाला कळवलं पाहिजे आणि तालुक्यात जेव्हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेला जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विभागीय अध्यक्षाला कळवलं पाहिजे आणि ज्या वेळेला जिल्ह्यात कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेला उपाध्यक्षांना आणि प्रदेशाध्यक्षांना कळवलं पाहिजे आणि प्रोटोकॉल प्रमाणे ती पत्रिका छापली पाहिजे. त्या पत्रिकेमध्ये ज्या काही सुधारणा असतील त्यासाठी वरिष्ठांना म्हणजे शाखा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाला, तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाला आणि जिल्हा अध्यक्षाने विभागीय अध्यक्षाला आणि विभागीय अध्यक्षाने प्रदेशाध्यक्षाला विचारात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रोटोकॉल प्रमाणे व्यवस्थित आपली पत्रिका निघाली पाहिजे आणि त्या पत्रिकेनुसार अखिल रेखीव असे कार्यक्रम झाले पाहिजे म्हणजे त्याला शिस्तबद्ध कार्यक्रम असे म्हटले जाते. आता आज जे विषय हाताळले गेले त्यामध्ये सर्व सोनं करता येतात परंतु पैशाचं सोन करता येत नाही. त्यासाठी तरुणाच्या हाताला काम पाहिजे आणि तरुणाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की या पुढच्या काळामध्ये शासन कोणत्याही नोकऱ्या देणार नाही. तर त्यासाठी आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, तरुणांना मला सांगायचं आहे की आपण जे शिक्षण घेत आहे ते नोकरीसाठी न घेता आपल्या स्वतःच्या पायावरचा व्यवसाय उभा करण्यासाठी, उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपण शिक्षण घ्यावं आणि जर आपण शिक्षण घेतलं नसलं तरी सुद्धा तुम्हाला अखिल भारतीय माळी महासंघ हा उद्योजक बनणार आहे. त्यासाठी आपल्या मनाची तयारी पाहिजे की आपला उद्योग व्यवसाय हा परंपरागत जो आहे तो शेती व्यवसाय आहे आणि उद्योग ही आपली परंपरा नाही. परंतु मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले हे मोठे उद्योगपती होते आणि त्यांची पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती आणि त्यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधून मुंबईमध्ये जे CST स्टेशन बांधलेलं आहे, पोस्टाची इमारत बांधलेली आहे किंवा महाराष्ट्र टाइम्सची इमारत आहे किंवा महानगरपालिकेची इमारत आहे, पुण्याचा खडकवासला धरण आहे किंवा आपण मुळा मुठा नदीवर येरवड्याला जाणारा पुण्यावरून जो रोड आहे त्यावर दगडी पूल बांधलेला आहे किंवा खंडाळा आपल्या सातारा रोडला जो बोगदा आहे
तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी 100 वर्षाच्या गॅरंटीवर केलेली सर्व कामं आहेत आणि 130 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा ही कामं जशीच्या तशी आहेत. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे आपण वंशज यांची क्वालिटी किती चांगली आहे आणि या क्वालिटीची आपण परंपरा पुढे ठेवण्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं आणि उद्योगपती होणं आणि त्यांना उद्योगपती करणं हे अखिल भारतीय माळी महासंघाचं आता प्रथम काम आहे. या कामासाठी एक आपल्याला आपल्या मोबाईलवर उद्योजक आघाडी निर्माण केलेली आहे आणि त्या उद्योजक आघाडीचा नंबर आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि ज्यांना उद्योग करायचा आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी हा नंबर लिहून घ्यावा. नंबर आहे नंबर लिहू रे 88 परत एकदा 88 23 37 आणि 16 नंबर रिपीट 88 23 37 हा उद्योजकीय आघाडीचा नंबर आहे आणि ह्या उद्योजकीय आघाडीमध्ये आपण त्या नंबरला फोन करून सांगायचं की माझा नंबर या उद्योजकी चंद्रपूर जिल्ह्याचा नंबर यामध्ये घाला आणि त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि त्या व्यवसायासाठी काय काय करायला पाहिजे त्याचे प्रश्न तुम्ही विचारा. त्याचे उत्तर तुम्हाला 24 तासाच्या आत मिळेल. म्हणजे तुम्ही जो कोणता धंदा करणार आहे तो धंदा कसा करावा त्याला कर्ज कसं उत्पन्न करावं त्याच्यानंतर त्याला सबसिडी काय मिळेल त्याची मशिनरी कुठून आणावी त्याचं मार्केटिंग कसं करावं याबाबतचे सर्व प्रश्न आपल्याला या वर्कशॉपवर मिळतील. तसंच आपलं सामाजिक शुद्धीकरण झालं पाहिजे आणि आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जे विचार आहेत ते विचार जर आपल्याला पाहिजे असेल तर माझा नंबर त्यामध्ये आपले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये माझा नंबर ॲड करावा आणि माझा नंबर आहे 94 220 68 आणि 771 नंबर पीठ 94 220 68 आणि 771 हा जर नंबर ॲड केला तुमच्या ग्रुपमध्ये मी माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करणार नाही. तुम्हाला जे ॲड करणार आहे ते उद्या तुम्ही जी इथं लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टचा चंद्रपूर माळी महासंघ म्हणून ग्रुप होणार आहे आणि त्या लिस्टवर आपला ग्रुपमध्ये नंबर येणार आहे. आपले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये माझा नंबर ॲड करावा म्हणजे दररोज तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. सकाळ आणि संध्याकाळी व्हॉट्सअपवर येतील. ते आपल्याला 5 मिनिटं फक्त वाचन करायचं आहे आणि 5 मिनिटं वाचन झाल्यानंतर आपलं डोकं शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मला माहीत आहे वेळ खूप झालेली आहे परंतु तरीसुद्धा या ठिकाणी अखिल भारतीय माळी महासंघाचं जे कार्य आहे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे हे शिबिर आज या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही आता या अखिल भारतीय माळी महासंघाचे खरे कार्यकर्ते झाले आहात परंतु जोपर्यंत अखिल भारतीय माळी महासंघाचे तुम्ही सभासद होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय माळी महासंघाचे तुम्ही अधिकृत पदाधिकारी होऊ शकत नाही. त्यासाठी आपलं नाव जर वेबसाईटवर येत असेल की आमका मी तालुकाध्यक्ष तुमचं नाव गाव आणि पत्ता फोन नंबर जर तुम्हाला आमच्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या वेबसाईटवर टाकायचा असेल आणि अधिकृत पदाधिकारी व्हायचं असेल तर अखिल भारतीय माळी महासंघाची 501 रुपयाची पावती भरून आपल्याला अधिकृत सभासद व्हावं लागेल. महाडोळे सर आणि नानासाहेब आबे साहेब आपली जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी आपल्याला अधिकृत करणं अतिशय गरजेचं आहे कारण आता आपली वेबसाईट लॉन्च झालेली आहे आणि त्या वेबसाईटमध्ये आपल्याला आपले अधिकृत पदाधिकारी त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्या पदाधिकाऱ्यांमध्ये या जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अध्यक्ष या तालुक्यातील सर्व गावं आणि त्या गावातील ज्या ज्या गावामध्ये आपला समाज आहे त्या त्या गावातील शाखा आणि त्या शाखेचे
जिल्ह्याचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे जे आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा, कारण आपल्याकडे आघाड्या ज्या आहेत त्या आघाड्या आहेत, या जिल्ह्यासाठी आघाडी आहे, त्याच्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष आहे, 2 उपाध्यक्ष आहेत, 2 सरचिटणीस आहेत, 2 सहचिटणीस आहे, 1 कोषाध्यक्ष आहे आणि त्याच्यानंतर युवा आघाडी आहे, महिला आघाडी आहे, शेतकरी आघाडी आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आघाडी आहे, त्याचबरोबर रिक्षा चालक आहे, रिक्षा चालक मालक आहे, टॅक्सी चालक मालक आहे, ट्रक चालक मालक आहे, शेतकरी आहे, त्याचबरोबर कांता मुक्ती आघाडी आहे. अशा अनेक आघाड्या आहेत आणि त्या आघाड्याचे प्रमुख सुद्धा आपल्याला निवडायचे आहेत आणि त्या प्रमुखांची सुद्धा यादी आपल्याला महाराष्ट्र प्रदेशकर किंवा आपले उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष राजेंद्र भागवळे यांच्याकडे आपल्याला त्वरित म्हणजे 1 महिन्याच्या आत द्यायचे आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेचे सुद्धा कार्यकारिणी अशाच प्रकारे आपल्याला 1 महिन्याच्या आत द्यायचे आहे आणि त्याबरोबर सभासदाची यादी आणि सभासदाचे 501 रुपये त्याची पावती आपल्याला बँकेचा अकाउंट नंबर दिला जाईल अखिल भारतीय माळी महासंघाचा. त्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या अकाउंटमध्ये पैसे आणि यादी पाठवल्यानंतर आपल्या प्रदेश कार्यालयातून तुम्हाला पावती घरपोच पोस्टाने पाठवली जाईल. आपण लवकरात लवकर सभासद व्हा आणि अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्यकर्ते व्हा. अखिल भारतीय माळी महासंघाचं ध्येय धोरण जे असं आहे, अखिल भारतीय माळी महासंघ हा सर्व पोट शाखेचा आहे. या देशामध्ये 105 पोट शाखा आहे आणि या 105 पोट शाखेचा हा अखिल भारतीय माळी महासंघ आहे. त्या सर्व शाखेचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. सर्व याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचं राजकारण नाही, म्हणजे सर्व राजकीय पक्षाची लोक या अखिल भारतीय माळी महासंघाच्या आघाडीमध्ये सामील होऊ शकतात. परंतु हे राजकारणी लोक आपल्या पक्षाचा अजेंडा चालवू शकणार नाहीत. त्यांना त्यांचा अजेंडा त्यांच्या पक्षाकडे चालवावा लागेल. आपल्या अखिल भारतीय माळी महासंघामध्ये येताना आपल्या पक्षाचे डोळे या सभागृहाच्या बाहेर ठेवावे लागतील. फक्त माळी 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 करूनच या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी कोणताही दुष्प्रचार या ठिकाणी करायचा नाही. परंतु अखिल भारतीय माळी महासंघाला राजकारण वर्ग नाही. त्यामध्ये हे जसं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे तसंच त्या ठिकाणी महिला शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, तसंच त्याला राजकर्ता प्रशिक्षण शिबिर सुद्धा दिलं जाईल. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकी शिबिर असेल, विद्यार्थी शिबिर असेल, विद्यार्थ्यांची आघाडी पण असेल, त्या ठिकाणी विद्यार्थिनीची आघाडी पण असेल आणि या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेवर अखिल भारतीय माळी महासंघाची विद्यार्थी आघाडी असा बोर्ड सुद्धा लावला पाहिजे. तरच आपली प्रगती आणि आपली अखिल भारतीय माळी महासंघाची शाखा ही घराघरात गावागावातून शाळेत पोहोचल्याशिवाय यासाठी आपल्याला कठोर परिश्रम केला पाहिजे. नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही. आता राहिला विषय आमचा अखिल भारतीय माळी महासंघाचा जो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे तो विद्यार्थीचे प्रश्न सोडवलेले आहे. त्यांना उद्योगासाठी कोणतीही अडचण नाही. ते 5वी शिकल्यापासून ग्रॅज्युएट पर्यंत ते आपल्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या उद्योग आघाडीमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. फक्त व्यवसाय कोणता करायचा ते सांगितलं पाहिजे. कारण मला मुद्दाम सांगायचं आहे की मी सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. ते तुमच्यासारख्या गरीब कुटुंबातीलच आहे, परंतु आज या ठिकाणी मी उद्योगपती म्हणून आहे. त्या ठिकाणी माझ्या PVC पाईपच्या फॅक्टरीचा टर्नओव्हर आहे 100 कोटी आणि 100 कोटी असताना सुद्धा मला आता तो 1000 कोटीवर न्यायचा आहे. परंतु आमच्या या अखिल भारतीय माळी महासंघाच्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी समाजामध्ये महाराष्ट्रातील किमान 1000 उद्योगपती या वर्षात तयार करायचे आणि 1000 उद्योगपती तयार झाले तर मग मात्र महाडोळे सरांना सांगणार आहे की आपल्याला कसलं हे अधिवेशन घ्या, 3 दिवसात
घेतलेला आहे, परंतु ज्यावेळेला मागून आणलेले तुकडे शिळे तुकडे असतात, भूक लागल्यानंतर ते किती गोड लागतात याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून महाडोळे साहेब हे 100-100 रुपये तुम्ही गोळा करताय, हे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण आपला हिस्सा त्या ठिकाणी काहीतरी गेला पाहिजे. त्या ठिकाणी अधिवेशन 1 दिवसाचं घ्यायचं म्हटलं तर 500 रुपये खर्च येतो, आणि 2 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं म्हटलं तर 1000 येतो, आणि 3 दिवसाचं घ्यायचं म्हटलं तर 1500 ते 2000 खर्च येतो. तर त्याप्रमाणे सभासदाकडून त्या ठिकाणी पैसे कमी जरी आले तरी आपल्यासारखे उद्योगपती निर्माण झाले तर त्या उद्योगपतीच्या मार्फत आपल्याला काही मदत मिळू शकते आणि आपले अधिवेशन हे सक्सेस होतात. ज्या समाजाचे अधिवेशन होतात, ज्या समाजाच्या मिटिंगा होतात, तो समाज जिवंत आहे असं समजलं जातं. कारण ज्या समाजाच्या मिटिंगा होत नाहीत, ज्या समाजाचे अधिवेशन होत नाहीत, त्यांची गणना कुठंही होत नाही, त्यांना कुणीही विचारात घेत नाही. त्यासाठी अशी अधिवेशन ही वर्षातून एकदा झालीच पाहिजे. त्यासाठी मी नानासाहेब आढेंना आज या ठिकाणी धन्यवाद देतोय. कारण पुढं चांगली निवडणूक आहे, चांगली आता फायद्याची होऊ शकते असं मला वाटतं. कारण जिल्हा परिषदेची निवड आता आहे असं मला वाटतं, आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात. माझं तर मत आहे की तुम्ही एकत्र निवडून यायलाच पाहिजे, परंतु किमान 10 लोक माळी समाजाचे तुम्ही या जिल्ह्यातून निवडून आणली पाहिजे. यासाठी आपण आजच्या या माळी महासंघाला मी आदेश देतो की या ठिकाणी माळी तिथं महासंघ, माळी तिथं महासंघ आपण गुप्तपणे हा प्रचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी माळी आहे त्या ठिकाणी आपल्या माळी समाजाला निवडून आणण्यासाठी आपण स्वतःचा प्रयत्न केलेच पाहिजे. घरातील सर्व मतदान त्यांना झालंच पाहिजे. परंतु पुढचा डाव मी सांगतोय तो असा आहे की आपण आता दुश्मन ओळखले पाहिजे.
तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. दुसरी मागणी आहे आपली, या मंत्रिमंडळाने आत्ताच एक ओबीसीसाठी मंत्रालय घोषित केलेलं आहे, परंतु या मंत्रालयाला कुठलीही नवीन योजना नाही किंवा या मंत्रालयामध्ये कुठलीही सवलत नाही. याच्यामध्ये आपल्याला या मंत्रालयाच्या मार्फत पहिल्यांदा ओबीसीचाच मंत्री झाला पाहिजे. ओबीसीचाच मंत्री या ओबीसी मंत्रालयाचा झाला पाहिजे. त्याचबरोबर त्या मंत्रालयाच्या मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना या जिल्हावार म्हणजे प्रत्येक जिल्हावार कार्यालय झालं पाहिजे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था म्हणजे वसतिगृह ओबीसीला झालं पाहिजे. त्याचबरोबर ओबीसीची क्रिमिनलची अट जी आहे ती आता रद्द केली पाहिजे किंवा त्याची मर्यादा आहे दुप्पट केली पाहिजे. त्याचबरोबर आपली तिसरी मागणी आहे की आपल्याला या ओबीसीची विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते आहे ती शिष्यवृत्ती SC ST प्रमाणे वाढवून मिळावी आणि ती नियमित मिळावी आणि लवकरात लवकर मिळावी. थकीत असेल ते लवकरात लवकर वितरण करावं. त्याचबरोबर आपल्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. तो 50% उत्पन्न 50% त्यामध्ये नफा धरून आपल्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. कारण आता हमी भावापेक्षा कमी सुद्धा भावामध्ये लोक बाजारामध्ये घेत आहेत. तर याकडे शासनाने चांगल्या प्रकारे लक्ष वेधलं पाहिजे आणि आम्हाला हमी भाव हा 50% नफा धरून मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीला वीज बियाणं खत या सर्व कर्ज हे बिनव्याजी मिळालं पाहिजे आणि वीज बिल वगैरे बियाणं हे मोफत मिळालं पाहिजे. ही एक मागणी आपली आहे. त्याचबरोबर अतिशय महत्वाची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानले. महात्मा ज्योतिराव फुले हे विश्वरत्न आहेत, परंतु महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हे शतपैलू आहेत. त्यांनी केलेली कामं शेकडो कामं आहेत आणि या शतपैलू फुले दाम्पत्याला अजून भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. तर या शासनाने लवकरात लवकर या फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार त्याचबरोबर ज्यांना गुरु मानलं आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं. त्यांचं स्मारक मुंबईमध्ये होत आहे. तरी त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईत केलेली कामं त्यांच्याबद्दल आलेल्या लोकांची सहानुभूती असलेले शतपैलू कार्य म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिली पुण्यातील शाळा भिडेवाड्यात काढली म्हणून भिडेवाड्यामध्ये या सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक अशा अनेक मागण्या आपल्या आहेत. त्या मागण्या शासनाने त्वरित
करायचं आहे. एक महात्मा ज्योतिराव फुलेची प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. समोर हात ठेवायचा आहे. महात्मा ज्योतिराव फुलेची प्रार्थना आहे, सर्वांनी म्हणायची आहे. त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होणार आहे आणि त्यांना अभिप्राय म्हणजे शिक्षणाबाबत जे तुमचं म्हणणं आहे ते म्हणणं फॅक्टरीवर या ठिकाणी खोका ठेवला आहे. कृपा करून तुमचं म्हणणं त्या चिठ्ठीवर देऊन या ठिकाणी कृपया टाकायचं आहे. म्हणजे शिक्षणामध्ये आमच्याकडे काही चुका झाल्या का त्या तुम्हाला सांगितलं काय काय गोष्टी चांगलं झालं वाईट झालं त्या तुम्हाला कागदावर देऊन टाकायचं. आता हात करा. महात्मा फुलेची प्रतिज्ञा आहे. नेहमी तुम्ही तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. महात्मा फुले माझ्या शिक्षणाचे जनक आहेत. साऱ्या वंचित दलित बहुजनांच्या शिक्षणाची प्रेरणा आहे. महात्मा फुलेंवर सर्व वंचिताचे प्रेम आहे. त्यांच्या अत्यंत कठीण परिश्रमाने आज आम्ही सुशिक्षित सुसंस्कारित झालो आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही सदैव मार्गक्रमण करू. त्यांचे संदेश उपदेश आणि ग्रंथ हेच आमच्या जीवनाचे विकासाचे मार्ग आहे. अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट परंपरा सर्व दुःखाचे कारण आहे. अविद्येमुळे आम्ही हजारो वर्ष गुलामगिरीच्या कोठडीत बंदिस्त होतो. महात्मा फुलेंनी प्रथम सुरू केलेल्या शिक्षणामुळे व प्रचारोत्साहामुळे सर्व परिवर्तन होऊन सामाजिक विकास समानता व मानवता प्रस्थापित झाली. त्यामुळे आमचे कल्याण आणि विकास त्यांनी सांगितलेल्या सत्यशोधक मार्गातच समावलेला आहे. जय ज्योती, जय ज्योती, जय ज्योती, जय ज्योती, कार्यक्रम संपूर्ण